हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री सेकंड हा थर्ड नंबरचा जो चॅप्टर आहे तो आपला चालू होता. मागच्या 2 तासाला आपण कन्सेप्ट आणि एक्झरसाइज 3.1 आपण बघितलेले आहे. एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल आपण मागच्या तासाला सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत तर क्वेश्चन नंबर 3 आहे. इफ टर्म दिलेली आहे साइन ए इज इक्वल टू -5/13 आणि ए जो अँगल आहे तो कुठे आहे ते पण दिलेलं आहे. पाय इज लेस दॅन ए इज लेस दॅन 3π/2. याचा अर्थ हा जो ए आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो कसा दिलाय, निगेटिव्ह फॉर्म मध्ये दिलाय. दुसरी एक टर्म दिली आहे कॉस बी ची व्हॅल्यू 3/5 आणि तो बी जो आहे अँगल तो कुठे आहे, 3π/2 आणि 2π च्या मध्ये. 3π/2 आणि 2π च्या मध्ये म्हणजेच हा बी फोर्थ क्वाड्रंट मध्ये, ए थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि बी जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, फाइंड साइन ए प्लस बी. एक्सपान्शन माहिती आपल्याला कॉस ए मायनस बी आणि टॅन ए प्लस बी ह्या टर्म्स फाइंड आउट करायच्या. हे फाइंड आउट करण्यासाठी ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्याही व्हॅल्यूमध्ये आपले साइन कॉसचं कॉम्बिनेशन लागणार आहे. इथे पण साइन कॉसच्या व्हॅल्यू लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा त्या बेसिक ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कॅल्क्युलेट करून घेऊया. इथे टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅनच्या टर्म्स आहेत म्हणून त्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण कॅल्क्युलेट सुरुवातीला करून घेऊया आणि मग नंतर टर्म घ्यायची, फॉर्म्युला यूज करायचा आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो सिक्वेन्सली आपण पहिल्यांदा जी गिव्हन टर्म आहे पहिली ए ची ती घेऊया. साइन ए इज इक्वल टू -5/13. हे तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये पण सॉल्व्ह केलेलं आहे. जर साइन दिला असेल तर कॉस आपल्याला बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी कॅल्क्युलेट करता येतं. आज मी तुम्हाला अजून एक मेथड शिकवणार आहे. तिथे मात्र त्याच पद्धतीने करायचं. ट्रिग्नोमेट्री आपण जशी शिकलो आहे पहिल्या चॅप्टरमध्ये ते तसंच करायचं. इथे मात्र ऑप्शन आहे तुम्हाला. इथे तुम्ही हे जे कॉस आपल्याला फाइंड आउट करू शकतो आपण ते 2 पद्धतीने. आयदर तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी यूज करा आणि कॉस ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, जे मागच्या पण चॅप्टर मध्ये आपण केलं. आता मी तुम्हाला एक नवीन मेथड सांगणार आहे. व्हॅल्यू जी आहे ती कुठलाही एक राईट अँगल सपोज करायचा आणि त्या राईट अँगलचा हा जो ए आहे तो दिलेला आहे. कुठला, आयदर तुम्ही हा सपोज करा किंवा हा सपोज करा. राईट अँगल मध्ये जर ए दिलेला असेल, साइन न लक्षात घेता फक्त टर्म्स लक्षात घ्या. सो ही जी व्हॅल्यू असते ती अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस या वेनी ही टर्म लिहून काढायची आणि बाय युझिंग पायथागोरस नुसार हा जो थर्ड साइड आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं, ह्याचं स्क्वेअरिंग करा. त्याचं स्क्वेअरिंग येईल 169 मायनस ह्याचं स्क्वेअरिंग करा 25. सबस्ट्रॅक्शन घ्या. हे कच्चं करायचं, हे पक्क्यामध्ये लिहायचं नाही, कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. ही जी टर्म आहे सबस्ट्रॅक्ट किती होईल मग 144, हे त्याचं सबस्ट्रॅक्शन होईल. आता 144 चा स्क्वेअर रूट काढायचा आणि ती स्क्वेअर रूट व्हॅल्यू किती येईल 12, ती इथे लिहायची. ह्याचा स्क्वेअर रूट जो आहे तो इथे लिहायचा. मला वाटतं हे तुम्ही केलेलं पण आहे 10वीत, पण जरी आठवत नसेल तर आता लक्षात घ्या. मग तुम्ही हा जरी अँगल सपोज केला तरी अपोजिट साइड आणि हा 12 येईल, ह्याच्यामध्ये इंटरचेंज होईल. पण मी हा सपोज केल्यामुळे हा जो आहे तो ऍडजसंट साइड 12च्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळाला. कॉस्टची व्हॅल्यू माहितीये तुम्हाला. कॉस्ट आपण फॉर्म्युल्यानुसार कसा लिहितो, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. पण हे लिहित असताना आता तुम्ही क्वाड्रंट जो आहे तो चेक करून घ्यायचा. क्वाड्रंट किती दिलेला आहे, ए चा थर्ड क्वाड्रंट आहे आणि जर ए थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर कॉस रेशो त्याचा कसा असतो, साइन कशी असते हे माहितीये आपल्याला. माहितीये ऑल पॉझिटिव्ह साइन पॉझिटिव्ह, इथे टॅन पॉझिटिव्ह आहे, अदर सर्व रेशो निगेटिव्ह आहे. सो मायनस ही जी टर्म आहे ती लिहिताना ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस अशी ही लिहिता येईल. हे जर नाही लक्षात आलं तरी चालतं, काही हरकत नाही. तुम्हाला जर पहिला वे आवडत असेल फंडामेंटल आयडेंटिटीचा तर त्या वेनी सॉल्व्ह करा, ही व्हॅल्यू सेमच येईल. हे असंच आन्सर येईल, दुसरं आन्सर त्याचं येणार नाही. तसंच याच्यावरून तुम्ही टॅन सुद्धा कॅल्क्युलेट करून घेऊ शकतात. टॅनची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यानुसार माहिती आहे. आता टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये, सॉरी ए थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि ए थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन रेशो पॉझिटिव्ह येणार हे पण माहिती आपल्याला. साइन अपॉन कॉस करा किंवा तुम्हाला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, हे टॅनचा फॉर्म्युलाच आहे.
सो अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, या वेळी ही जी टर्म आहे ती आपण रिराईट केली. सो साइन गिवन होता, कॉस कॅल्क्युलेट केला आणि टॅन ए सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला. हे जसं केलंय सिमिलर वेने आपण कॉस बी साठी सुद्धा करूया. 3/5 अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये दिलेला आहे, इथे डायग्राम अशी छोटीशी काढली ना तरी चालते. अँगल दिलाय 4th क्वाड्रंट मध्ये, त्याचा यूज नंतर करूया. आता आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढा, परत इथे अँगल बी घ्या. हा जो अँगल बी आहे त्या अँगल साठी कॉस दिलेला आहे, म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस हे जे दिलंय ते लिहून काढलं. बाय युजिंग पायथागोरस सिम्प्लिफाय करा. 5 चा स्क्वेअर 25 मायनस ह्याचा स्क्वेअर करा 9, आन्सर किती येईल 16. 16 चा स्क्वेअर रूट घ्या, टर्म येईल 4. ती टर्म आपण लिहिली. त्याच्यावरून तुम्हाला साइन बी लिहिता येईल. आता साइन बी लिहिताना मात्र क्वाड्रंट चेक करायचा, घाई करायची नाही, क्वाड्रंट चेक करायचा. बी कुठे आहे, 4th क्वाड्रंट मध्ये. 4th क्वाड्रंट मध्ये साइन रेशो निगेटिव्ह, त्यामुळे लिहिताना मायनस अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि तसंच टॅन बी सुद्धा आपल्याला लिहिता येईल, आयदर साइन अपॉन कॉस करा किंवा व्हॅल्यू 4th क्वाड्रंट मध्ये म्हणून निगेटिव्ह येईल. परत आपल्याला माहिती अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, सॉरी अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सो टर्म आली या वेने. सो मी हे राईट अँगलनी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. हे जर समजलं असेल तर ठीक आहे, पण नसेल जरी समजलं तरी मागच्या आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ट्रिग्नोमेट्रीचे त्या पद्धतीने जरी गेला बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी तरी चालतं, पण त्याच्यातले प्रॉब्लेम फंडामेंटलनी सॉल्व्ह करायचे, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 2 मेथड आहे. आयदर तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी यूज करू शकतात किंवा या मेथडचा जरी यूज केला तरी प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. आपल्याला सगळ्या टर्म माहिती झाल्या, साइन कॉस टॅन ए च्या फॉर्म मध्ये, परत साइन कॉस टॅन बी च्या फॉर्म मधल्या सुद्धा माहिती झाल्या. आता 1 बाय 1 जे आपल्याला फाइंड आउट करायचंय ते घेऊया आणि मग जे काही असेल ते सिम्प्लिफिकेशन करूया. सो पहिलं फाइंडिंग आहे आपलं साइन ए प्लस बी. फॉर्म्युला लिहा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा आपला फॉर्म्युला झाला. आता व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू साइन ए -5/13 कॉस बी इथे 3/5 प्लस कॉस ए इथे आहे -12/13 आणि साइन बी इथे आहे -4/5. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, सिम्प्लिफिकेशन करा. -15 अपॉन मल्टिप्लिकेशन येईल 5 कॅरी 1 6 मायनस मायनस प्लस होईल आणि मग इथली प्लस साइन ऍज इट इज राहील. मल्टिप्लिकेशन करा 48 अपॉन 65. डिनॉमिनेटर सेम आहे, सो डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे अपॉन 65 एलसीएम येईल. न्यूमरेटरला -15 प्लस 48. परत सबस्ट्रॅक्शन होईल त्यांचं आणि टर्म आपल्याला मिळेल. देअरफॉर साइन ए प्लस बी चं जे आन्सर आहे ते येईल. सबस्ट्रॅक्शन करा. सो 3 आणि 3 33 पॉझिटिव्ह येईल. 33 अपॉन 65 हे जे आन्सर आहे ते आपण पहिलं फाइंडिंग या वेनी कम्प्लीट करून घेतलं. हे जसं केलंय सिमिलर वेनी सेकंड फाइंडिंग करायचं. कॉसचा फॉर्म्युला लिहायचा ए मायनस बी चा. तसंच थर्ड पण फाइंडिंग कम्प्लीट करूया. सो 1 बाय 1 आपण करूया. आता मी इथे लिहिते कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला. कॉस ए मायनस बी टर्म येईल कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा फॉर्म्युला झाला. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया ज्या व्हॅल्यूज आपल्या आल्यात. कॉस ए इथे -12/13 कॉस बी आहे 3/5 प्लस साइन ए -5/13 आणि साइन बी -4/5. आता परत एकदा सिम्प्लिफिकेशन -36 अपॉन 65 येईल. मायनस मायनस प्लस होईल आणि इथं प्लस साइन ऍज इट इज 20 अपॉन 65 अपॉन 65 एलसीएम. आता सबस्ट्रॅक्शन करा. हे सबस्ट्रॅक्शन येईल मायनस. हे जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही प्रॉपर वेनी करा. -16
हा मोठा आहे 36, म्हणून 36 मधनं 20 सबस्ट्रॅक्ट केले की व्हॅल्यू येईल -16 आणि हीच टर्म फायनल व्हॅल्यू आली. सो कॉस ए मायनस बी चा आपला आला आन्सर 16/65. हे झालं आपलं सेकंड आन्सर कम्प्लीट. आता आपण थर्ड आन्सर आहे ते कम्प्लीट करूया आणि हे कम्प्लीट करण्यासाठी मी वरचं पण पुसून टाकते आता, कारण कॅल्क्युलेशन टॅनच फक्त लागेल आणि जागा थोडीशी जास्त लागेल मला आता. सो गिवन पण खोडून टाकूया. टॅन ए प्लस बी, फॉर्म्युला लिहा पहिल्यांदा. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा झाला फॉर्म्युला. आता व्हॅल्यू पुट करा ज्या मी इथे ठेवलेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू येईल टॅन ए 5/12 प्लस टॅन बी मायनस 4/3 अपॉन 1 मायनस पहिली टर्म 5/13. मी ब्रॅकेट बघा किती व्यवस्थित घालते, तसेच व्यवस्थित ब्रॅकेट घालायचे. टर्म इंटरप्रिट व्यवस्थित होते जर ब्रॅकेट व्यवस्थित घातले असतील तर, अदरवाईज कळत नाही. मायनस प्लस साईन मध्ये मायनस साईन नेहमी डेंजरस साईन असते, त्यामुळे तिला हँडल करण्यासाठी व्यवस्थित ब्रॅकेट टाकून घ्यायचं. सो टर्म येईल 5/12 मायनस 4/3 दिस होल अपॉन 1 मायनस मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस होईल इथे आणि मल्टिप्लिकेशन 12 अपॉन इथे टर्म येईल 9 आणि 39च्या फॉर्म मध्ये. आता ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि न्यूमरेटरला पण क्रॉस मल्टिप्लाय करून माझं इथे चुकलंय, 12 लिहायला पाहिजे होतं मी. सो मल्टिप्लिकेशन येईल 36. न्यूमरेटरला पण क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा. सो न्यूमरेटरची व्हॅल्यू येईल 15 मायनस 48 अपॉन 36. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सिमिलर वेनी क्रॉस मल्टिप्लाय करा. 36 प्लस 20 अपॉन 36. सिम्प्लिफिकेशन करा न्यूमरेटरचं. अपॉन अपॉन 36 गेट कॅन्सल, न्यूमरेटर सबस्ट्रॅक्ट होईल -33 अपॉन इथे ऍडिशन होईल मात्र 56 आणि हीच व्हॅल्यू आपली टॅन ए प्लस बी ची व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू. सो हे पहिलं फाइंडिंग, हे दुसरं आणि हे तिसरं जे फाइंडिंग आहे हे या वेळेने आपण कम्प्लीट करून घेतलं. सो ह्यामध्ये थोडंसं आपण टेक्निक यूज केलंय व्यवस्थित. आणि आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन काय दिलाय, इफ टॅन ए आणि टॅन बी दिलेला आहे आणि प्रूव्ह दॅट सांगितलंय ए प्लस बी ची जर ऍडिशन केली तर ती π/4 येते. ए प्लस बी असल्यामुळे फॉर्म्युला हाच ठेवायचा आणि गिव्हन मात्र टर्म ज्या आहेत त्या गिव्हन टर्म ह्या टर्म मध्ये आता सबस्टिट्यूट करूया. सो 4th नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आता आपण सॉल्व्ह करतोय. बेसिक फॉर्म्युला मी तोच ठेवलाय आणि व्हॅल्यू ज्या गिव्हन आहे त्या गिव्हन व्हॅल्यू पहिल्यांदा लिहून काढूया. गिव्हन टॅन ए दिलाय 5/6 आणि टॅन बी दिलाय 1/11. ह्या व्हॅल्यू फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो टॅन ए 5/6 आणि बी आहे 1/11. धिस होल अपॉन 1 मायनस 5/6 इंटू 1/11. सिम्प्लिफाय करूया. न्यूमरेटर पहिल्यांदा आहे तसंच लिहून काढूया. डिनॉमिनेटर पहिल्यांदा मल्टिप्लाय फॉर्म मध्ये घेऊया. 1 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5/66. परत आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायची टर्म. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 55 प्लस 6 अपॉन 66. दिस होल अपॉन क्रॉस मल्टिप्लाय 66 मायनस 5 अपॉन 66. अपॉन 66 ला अपॉन 66 कॅन्सल होईल. न्यूमरेटरला ऍडिशन करा. सो 61 अपॉन डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन करा 61. एकमेकांना टर्म कॅन्सल झाली 1. ही आन्सर कशाचं आलंय, टॅन ए प्लस बी च हे आन्सर आलंय. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह ए प्लस बी इज इक्वल टू π/4. आता आपण चेक करायचं टॅनची व्हॅल्यू आहे म्हणून इकडे पण टॅनची टर्म यायला पाहिजे आणि ते येण्यासाठी
टॅनची व्हॅल्यू 1 कधी असते टेबलमध्ये बघायचं. टेबलमध्ये टॅनची व्हॅल्यू कधी 1 असते हे दिलेलं आहे. टॅनची व्हॅल्यू 1 असते टॅन π/4 ला किंवा 45 डिग्री, जर डिग्री फॉर्म मध्ये असेल तर डिग्रीला. आता बाय इक्वेटिंग द टर्म, कारण इथे इक्वॅलिटी आहे आणि इक्वॅलिटी असल्यामुळे टॅनला टॅन जर इक्वल असेल तर व्हॅल्यूला व्हॅल्यू इक्वल असेल. देअरफॉर बाय इक्वेटिंग द टर्म a + b = π/4. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. a + b ची व्हॅल्यू π/4 आहे का, तर आहे. ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन ही 45 डिग्री किंवा π/4 च्या फॉर्म मध्ये आलेली आहे. हे झालं पहिली एक्झरसाइज. आता आपली इथे कंप्लीट झाली. ज्या पहिल्या एक्झरसाइज मध्ये आपण काय केलं, a + b a - b चे फॉर्म्युले यूज केले. काही ठिकाणी आपण अलाइड अँगल सुद्धा यूज केले, तसंच टेबलचा सुद्धा यूज केला आणि टर्म ज्या आहेत त्या सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेतल्या. एक्झरसाइज जी सेकंड आहे ती अलाइड अँगलवर डिपेंड असलेली एक्झरसाइज आहे. फक्त ह्यातले मी प्रूव्ह दॅटचे 2च एक्झाम्पल घेतलेत, कारण ही जी कन्सेप्ट आहे अलाइड अँगल ती नंतर खूप वेळा येते आणि म्हणूनच हा जो सेकंड एक्झरसाइजचा पॅटर्न आहे ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जात नाहीत. म्हणजे एक्झरसाइज 2 मधले क्वेश्चन्स हे विचारले जाणार नाही, फक्त कळावं म्हणूनच मी हे एक्झाम्पल घेतलेत. अदरवाईज हे पण एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाही. डायरेक्ट तुम्ही यूज कसा करतात ना अलाइड अँगलचा हेच क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं जातं. जे आपण परत पण करणार आहे, म्हणजे पुढच्या एक्झरसाइज मध्ये, त्याच्या पुढच्या एक्झरसाइज मध्ये डायरेक्ट अलाइड अँगल आपण यूज करणार आहे. पण त्याची सराव होण्यासाठी किंवा कळण्यासाठी हे 2 एक्झाम्पल मी घेतलेले आहे. परीक्षेला हे महत्वाचे नाही. प्रूव्ह दॅट आहे आणि प्रूव्ह दॅट असल्यामुळे LHS = RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पूर्ण जर LHS कडे ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल LHS मध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या आयदर पाय म्हणजे स्टँडर्ड ऍक्सिस आहे त्या अलाइड अँगलच्या फॉर्म मध्येच दिलेल्या आहे. इथे π/2 प्लस आहे, इथे निगेटिव्ह अँगल आहे. सो प्रॉपर्टी जी आपण पहिल्या तासाला बघितली होती ट्रिग्नोमेट्रीच्या सेकंड पेपर, ट्रिग्नोमेट्री सेकंडचा पहिलं जे आपण लेक्चर बघितलं होतं त्या लेक्चर मध्ये जसं सॉल्व्ह केलं त्याच वेने आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बाय युझिंग अलाइड अँगल. मी हे टर्म नाही लिहित, आता डायरेक्ट आन्सर लिहूया. आता कॉस, पहिली टर्म आहे कॉस π + x. पाय प्लस आहे, पाय असल्यामुळे ती व्हॅल्यू ऍज इट इज, सो कॉस एक्सच राहील. आता त्याची साइन चेक करूया. पाय + x म्हणजे क्वाड्रंट किती येतो, 3rd नंबरचा क्वाड्रंट येतो. 3rd नंबरच्या क्वाड्रंट मध्ये साइन रेशो मायनस, त्यामुळे इथे टर्म येईल, ही टर्म मायनस आली. हे पहिली टर्म आपण घेतली. दुसरं आपण निगेटिव्ह अँगल बघितले, कॉस - θ इज कॉस θ, त्यामुळे ही जी निगेटिव्ह टर्म आहे ती पॉझिटिव्ह होईल, म्हणजे ही टर्म येईल इंटू कॉस एक्स. हा LHS लिहूया मी. सिमिलर वेनी डिनॉमिनेटर आता बघा, डिनॉमिनेटर मध्ये पाय मायनस आहे, पायशी कंपॅरिझन आहे, त्यामुळे साईनचा रेशो पहिल्यांदा साइन एक्स ऍज इट इज लिहून काढायचा. आता त्याचा क्वाड्रंट चेक करा. पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे हे जे आन्सर आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. आता पुढची टर्म घेऊया. पुढच्या टर्म मध्ये कॉस π/2 आहे. π/2 दिसला की आपण रेशो चेंज करतो, सो रेशो चेंज करा, इट बिकम साइन. कॉस आहे दिलेला, साइन होईल. आता त्याची ट्रिग्नोमेट्रिक रेशो जो आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो बघा. π/2 प्लस म्हणजे याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो निगेटिव्ह आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर जे आहे ते येईल मायनस. ही टर्म मी मायनस असल्यामुळे परत ब्रॅकेट घालून घेतली. आता सिम्प्लिफिकेशन करा. मायनस साइन ऍज इट इज, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स. ह्यांचं मल्टिप्लिकेशन येईल मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये. हा मायनस साइन मी पुढे लिहिला, मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता मायनस मायनस प्लस आणि कॉस अपॉन साइन, अँगल सेम आहे, कॉस अपॉन साइन बिकम कॉट आणि स्क्वेअर असल्यामुळे कॉट स्क्वेअर एक्स, आणि हीच टर्म इथे तुम्हाला लागेल कॉट स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये, विच इज इक्वल टू RH. लक्षात आलं अलाइड अँगल यूज कसा करायचा, ह्याच्यासाठीच हे एक्झाम्पल घेतले ते. LHS मध्ये पाय प्लस पायशी कंपॅरिझन आहे, रेशो ऍज इट इज. मग क्वाड्रंट चेक केला, हा 3rd क्वाड्रंट होता म्हणून व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली. इथे निगेटिव्ह अँगलची कन्सेप्ट जी आहे ती घेतली. कॉस - θ इज कॉस θ आणि म्हणूनच ही टर्म इथे या पद्धतीने लिहिली.
परत पायशी कंपॅरिझन आहे, पायशी कंपॅरिझन असल्यामुळे साइन ऍज इट इज राहील. क्वाड्रंट चेक करा आता. पाय मायनस याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह आली. पुढची टर्म कॉस, पाय बाय 2 शी कंपॅरिझन आहे. पाय बाय 2 शी कंपॅरिझन असलं की लगेच रेशो चेंज करायचा, इट बिकम साइन एक्स. सो साइन एक्स. आता क्वाड्रंट चेक करायचा आणि प्लस मायनस साइन. सो पाय बाय 2 प्लस थिटाच्या फॉर्म मध्ये म्हणजे एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, म्हणजे हा आहे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो निगेटिव्ह, त्यामुळे आन्सरला निगेटिव्ह साइन दिली. सिम्प्लिफिकेशन फक्त केलंय आणि व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणले. हे जसं केलंय तसंच हेही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. LHS घ्यायचा आणि RHS प्रूव्ह करायचा. हे करत असताना परत अलाइड अँगलची जी कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार आता व्हॅल्यू ज्या आहेत त्या चेंज करत नेऊया. इथे टर्म आहे कॉस, 3 पाय बाय 2 आहे. 3 पाय बाय 2 ला रेशो चेंज म्हणजे साइन बिकम कॉस बिकम साइन एक्स. आता त्याची साइन चेक करूया, प्लस मायनस कुठली साइन द्यायची. सो 3 पाय बाय 2 प्लस आहे एक्स म्हणजे हा येईल फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे ही टर्म आहे तशीच राहिली. पुढची टर्म बघूया, कॉस 2 पाय. 2 पायला रेशो ऍज इट इज. सो 2 पायला रेशो कॉसचा ऍज इट इज. क्वाड्रंट चेक करा, पाय 2 पाय प्लस, इथे 2 पाय प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे ही जी साइन आहे ती पॉझिटिव्ह राहील. नेक्स्ट इनटू ब्रॅकेट आहे आणि मग व्हॅल्यू आहे कॉट. 3 पाय बाय 2 आहे. सो रेशो चेंज, कॉट बिकम टॅन. पहिल्यांदा तो चेंज करून घ्यायचा, टॅन एक्स. आता क्वाड्रंट चेक करा, 3 पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 2 मायनस म्हणजे कॉटचा रेशो थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, त्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह आहे तशीच राहिली. प्लस ही जी टर्म आहे ती आता 2 पाय. 2 पायला रेशो ऍज इट इज, कॉटला कॉट ऍज इट इज. चेक करा त्याचा क्वाड्रंट, पाय बाय 2 प्लस एक्स, पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे हा जातो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉटची व्हॅल्यू इथे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये येईल. हे चेंज करून घेतलं बाय युझिंग अलाइड अँगल. आता याला सिम्प्लिफाय करायचंय. आन्सर पाहिजे 1 आणि 1 आणण्यासाठी हे जे सिम्प्लिफाय आहे ते करताना बाहेरची जी टर्म आहे ती साइन कॉसच्या कॉम्बिनेशनची आहे, म्हणून आतली पण व्हॅल्यू साइन कॉसच्या कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येते का, तर साइन पण टॅन पण लिहिता येते आणि कॉट पण लिहिता येते. ते लिहायचं साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. टॅनला आणि कॉटला पण चेंज केलं. आता ह्याच फक्त टर्मला बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय करून घ्यायचं. बाहेरची टर्म आहे तशीच राहील. आतली व्हॅल्यू साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. आता इथे टर्म आहे बाहेर साइन इंटू कॉस, साइन इंटू कॉस एकमेकांना कॅन्सल. हा फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे आणि फंडामेंटलची व्हॅल्यू किती असते मग 1, आणि हेच आन्सर पाहिजे होतं विच इज इक्वल टू RHS. या वेळीच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. हे एक्झाम्पल एक्झरसाइज सेकंड मधले एक्झाम्पल कुठलेच विचारले जात नाही. पहिला क्वेश्चन पण नाही आणि दुसरा पण नाही, कारण ह्याचा यूज तुम्हाला नंतरच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. पण लक्षात घ्यायचं, प्रॉब्लेम जरी विचारले नाही गेले तरी सॉल्व्ह प्रॉब्लेम कंपल्सरी बघा. म्हणजेच रेशो कसे चेंज होतात, रेशो कसे लिहायचे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये असलं म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं, कुणाशी कम्पेअर केलं म्हणजे आपल्याला त्याची चेंजेस व्हॅल्यू ज्या आहेत त्या लिहिता येतात. हे ऑब्झर्वेशन आणि सराव करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून हे 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. पुढच्या तासाला आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत जी खूप महत्वाची आहे आणि त्याच्यावर बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला ह्याही वर्षी, पुढच्याही वर्षी आणि नेहमीच सॉल्व्ह करायचे आहेत. अशी पुढची कन्सेप्ट आहे, ती आपण पुढच्या तासाला बघूया.